गरीब बिचारा मी, हा त्याचा फेस सगळीकडे, सगळ्यांकडनं अप्रिसिएशन घ्या, किती चांगला, बघा बघा मला बघा, आतनं अतिशय खोटारडा माणूस, स्वतःसाठी स्पाइनलेस क्रीचर, मणका नसलेला नार्सिसिस्ट. त्यामुळे तुम्हाला चूक करणं हे चुकीचं कधीच नसतं, पण पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहणं, त्यातनं धडा न घेणं आणि स्वतःला विक्टिम कार्ड मध्ये टाकून बघा बघा मला बघा गरीब बिचारी, दॅट इज रॉंग. मला पुन्हा एकदा इनर चाइल्डकडे हम्म. यायचंय. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं इनर चाइल्ड, म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटंसं बाळ आहे आहे. कुठेतरी हम्म. आणि आपण त्याच्याशी कदाचित तितका संवाद साधत नाही. नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये मग ते हो. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स हो. येतात कारण का? हे लोकांना वाटतं भ्रामक कल्पना आहेत या. इनर हां. चाइल्ड वेगळ्याचं काही नसतं. पण येस, इनर चाइल्ड असतं, प्रत्येकामध्ये लहान मूल असतं आणि ते लहान मूल तुम्हाला ऊर्जा देत असतं. तुमच्या आयुष्याशी असलेला आनंद असेल, दुःख असेल, ते नेहमी ते अनुभवत असतं. आणि मी जेव्हा माझ्या इनर चाइल्डला हील केलं ना, मी आधी ॲक्टिंग करत होते. तुला असं वाटतं की 40व्या वर्षी तुम्ही करिअरच चेंज करताय आणि तुम्ही डायरेक्टली तुमच्या आतमध्ये जे दडलेले गुण होते ते माहीतच नव्हते, ते अचानक तुम्ही येता आणि हीलर बनता. माझं हा प्रांतच नाही आहे, माझं पिंडच नाही आहे, मला लाईट कॅमेरा ॲक्शनच होतं. मी असं इथे येऊन बोलेन, पण हे मला माझं जे इनर चाइल्ड आहे त्याचे वैशिष्ट्य होतं, जे मला माहीतच नव्हतं इतकी वर्ष, ते मी पॉलिश केलं. कारण मी तो वेळ दिला, मला समजून गेला की रिअल वनश्री कशी आहे किंवा रिअल जयंती कशी आहे. आणि जेव्हा तुला कळतं ना माझ्यामध्ये कम्युनिकेशनची पॉवर आहे, मग मी त्याच्यावरच काम केलं ना. पण तुला कळणारच नाही की तुझ्यात काय वैशिष्ट्य आहे, आणि हे कळण्याची समज येण्यासाठी तुझी जागरूकता आणि तुझा अवेअरनेस तर पाहिजे. तर तू उठलीस, कामाला गेली, पैसे कमवले, घर, मुलं, झालं. तुम्ही त्या लूपमध्ये आहात, त्या लूपमधनं बाहेर कधी येणार? म्हणून तर 80% लोक मिडल क्लास आहेत आणि त्यातले 80% लोकांचा माइंडसेट आहे काम करा, काम करा, काम करा. तू सांग, सगळे श्रीमंत लोक किती काम करतात? हं. ते हॉलिडेज नसतात, वेकेशन्स असतात, तिथे असतात, फिरतात, डिझायनर कपडे घालून असतात. कारण की ते पॅशनच्या मागे धावतात. त्यांना माहिती आहे ते कोण आहेत, त्यांना माहिती आहे त्यांना कुठे जायचं, त्यांना माहिती आहे त्यांना कसं युनिव्हर्सकडनं मॅनिफेस्ट, त्यांना मिळवायचंय. टेक्निक्स माहिती आहेत यार. मी मी स्वतः मिडल क्लास, मी असं नाही म्हणत की ते चुकीचं आहे. पण तुम्हाला त्या टेक्निक्स आल्या तर तुम्ही सुद्धा. आणि श्रीमंती ही फक्त पैशामध्ये नाही मोजता येत गं, मनाची श्रीमंती असते, भावनिक श्रीमंती असते. त्याचे पण तर वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत ना. हे फक्त करेक्ट. पैसे असून तुम्हाला अक्कलच नसेल, उपयोग काय? हं. पण तुम्ही तशी जाण पाहिजे ना, की जर पैसे आहेत तर मी दानधर्म पण करतेय, मी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट पण करतेय, मी प्रॉपर्टीमध्ये पण इन्व्हेस्ट करतेय. पैसा ना सगळे कमवतात जयंती, वेल्थ जनरेट खूप कमी लोक करतात. तुम्हाला वेल्थ जनरेट करता यायला पाहिजे. पैसा तर काय सगळेच जण कमवतात. सो ही जी एक भ्रामक कल्पना आहे अगेन, की काम करा, काम करा. अरे काम करायचंच आहे. जो सकाळी उठतो तो कामच करतो. मेहनत सगळेच, म्हणजे आपण उठून बाथरूममध्ये जाऊन दात घासतो हे मेहनतीचंच काम आहे. सो वेगळी मेहनत अशी काही करावी लागत नाही तुम्हाला. जो उठतो तो मेहनतच करतो. तुमचं पॅशन, तुम्हाला आयुष्यात काय करायचंय हे कधी क्लिअर होईल? जेव्हा तुमचं तुमच्याशी असलेलं संभाषण, तुम्ही कोण आहात, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, स्रोत काय आहे, काय करायचंय. म्हणून म्हटलं ना, आईबाबांशी पण रिलेशन तुमचं चांगलं पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही वेळ देता, तेव्हा तुम्ही एक काहीतरी मोठं घडवता. पण वेळ आपण देतो का? मित्र, मैत्रिणी, सोसायटी, एसक्यू, हं. जे म्हटलं IQ, SQ आणि EQ वरती आपलं सगळं असतं. सोसायटी. सोसायटीसाठी आपण जगतो. तर या पॉडकास्ट नंतर मी असं म्हणेन, की प्रत्येकाने स्वतःला विचारावं, की मी स्वतःसाठी जगतेय की इतरांसाठी जगतेय किंवा जगतोय. मी स्वतःला आधी ओळखतेय का? मी अपेक्षा करते लोकांनी मला ओळखावं, माझ्यातले गुण. पण स्वतःला मी आधी ओळखतेय का? म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी इज की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही राहतच नाही. नाही. तुम्ही अंडर मास्क, प्रेशर राहताय की मास्क, ह्याला वाईट वाटेल म्हणून मी अशी वागते, सोसायटीला काय वाटेल म्हणून मी अशी वागते, मास्क. आई बाबांना बरं नार्सिसिस्ट, एम्पॅथ, वाटावं. बॉर्डरलाईन सगळे मास्क घेऊन फिरतोय आपण. एक्झॅक्टली. मी पण तेच करत होते. मास्क घेऊनच फिरत होते मी. तो मास्क केव्हा तुटला तेव्हा कळलं, गॉड, माझं तर वुंडेड इनर चाइल्ड आहे, आता काय करू? पण मग मी मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे जसं तुम्ही म्हटलात, की जेव्हा तुम्ही एका टॉक्सिक हं, रिलेशनशिपमध्ये असता, हं, तेव्हा त्या टॉक्सिक व्यक्तीबरोबर ते जर
आपल्याला ते कॉर्ड्स कट करायचे आहेत, तर ऑफकोर्स ते सोपं नाहीये. नाही नाही कारण नाही. जी दोन व्यक्ती त्यामध्ये आहेत ते कदाचित त्यांनाच माहिती आहे. त्यापैकी एक कदाचित जो टॉक्सिक आहे त्याला तर सगळंच माहिती हो आहे हो आणि त्याला ते नकोच आहेत, हम्म. कारण त्याला एक विक्टिम काय सापडलेली येस आहे. बरोबर. पण हे जे कॉर्ड्स कट करणं हम्म. आहे, हे नातं संपवणं आहे किंवा हम्म. त्यातनं मुक्त होणं आहे, हे कसं काय शक्य होतं? ओके, सो फर्स्ट रेकग्नाइज करा की तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिप टॉक्सिक मॅरेजमध्ये आहात की नाही हे आधी ओळखा. आता टॉक्सिसिटी म्हणजे जसं म्हटलं की फक्त फिजिकल मारणं हेच नाही, भावनिक किंवा शारीरिक किंवा ऑन फिजिकल लेवल ऑल्सो. पैसे देत नाहीत नवरे तुम्हाला, घरातली सगळी कामवाल्या बायकाच करून टाकतात तुम्हालाच सगळं, की तू नोकरी नाही करत ना, केरला दी कपडे भांडी कर. का? बायको आहे की मुलगरीण आहे? सो तर टॉक्सिसिटीचे पण लेयर्स आहेत ना. सो आधी तुम्ही ओळखा की खरंच टॉक्सिक मॅरेज आणि रिलेशनशिप आहे का. दुसरी गोष्ट, एकदा तुम्हाला कळलं ना, तर मग तुम्ही 3 चान्स देऊन बघा. हे मी माझ्या क्लायंटला सांगते की 3 चान्स. कारण तडकाफडकी, कारण आपण इंडियात राहतो आणि असं असं नाही होत ग, एक घाव दोन तुकडे नाही होत. कारण 2 फॅमिलीज जोडल्या खूप गेलेल्या असतात, जबाबदाऱ्या असतात खूप आणि जबाबदाऱ्या हां. असतात आणि मुलं असतील तर मग त्यांचं शिक्षण आणि खूप खूप हाच विचार गोष्टी करून तर बायका बऱ्याचदा जाऊ राहतात. दे. पण म्हणून बायकांनी ना शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. कारण दुनियेला दाखवण्यासाठी अशा टॉक्सिक लग्नामध्ये राहून स्वतःचं खच्चीकरण करण्यापेक्षा स्वतःसाठी स्टँड घेऊन भलेही 1 रूम किचन का होईना स्वाभिमानाने जगणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे बोलल्यावरती कदाचित लोक ट्रोल करतील, हिला काय जाते बोलायला किंवा, पण कदाचित मला टॉक्सिक रिलेशन नाही, पण माझं टॉक्सिसिटी मी माझ्या बॉडीला दिली आहे. 8 सर्जरीज खायची गोष्ट नाहीये. आणि हे आज मी ऍक्सेप्ट पण करते की मी माझ्या बॉडीला टॉक्सिसिटी मधनं घालवलं, कारण माझे विचार. मग जबाबदारी घ्या की हो हे टॉक्सिक मॅरेज आहे. आधी रेकग्नाइज करा, 3 चान्सेस द्या, मग जबाबदारी घ्या की आता आपण टॉक्सिक मॅरेजमध्ये आहोत, आपण ह्याला 3 चान्स देऊन झालेले आहेत. मी मला पण 3 चान्स दिलेले आहेत की बघूया माझ्याच्यानी होतंय का. मग टेक रिस्पॉन्सिबिलिटी. काहीच घडत नाही आणि आपण स्वतःला त्रास करून हां, घेतोय. मग तिथे ॲक्सेप्ट करा की हे असंच आहे आणि हे असंच राहणार आहे. एखादी बँक जर डबघाईला आलेली आहे, त्याच्यात जाऊन तू पैसे टाकशील? समजा तू त्यात पैसे टाकले आणि बँक डुबली, तर तू कोणाला शिव्या घालशील? स्वतःच्या अकलेला की बँकेला? ऑफकोर्स म्हणजे मी आधी जाऊन पैसे किती निघतायत ते बघीन आणि आधी पैसे मग काढून डुबलेल्या घेईन. बँकेत तू पैसे घालणार नाहीस, मग डुबलेल्या रिलेशनशिपमध्ये तू कितीही घाल ना. मग तिथे राहून तुम्ही म्हणाल माझा नवरा असाच करतो, माझी बायको. अरे पण तुमचा चॉईस आहे ना राहायचा. तुम्ही तिथे राहून कसं काय शिव्या घालू शकता? किंवा तुम्ही तिथे राहून कसं बोलता की ह्याचा मला त्रास होतो? चॉईस तुमचा आहे. जबरदस्ती कोणी केली आहे? नाही. म्हणून रेकग्नाइज करा, 3 चान्सेस द्या, मग टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअरसेल्फ. आणि त्या लग्नासाठी मला अगदीच मान्य आहे, सासू सासरे आहेत, आई बाबा आहेत, नणंद जाऊ धीर भाऊजे सगळं 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 आहे. पण तुम्ही डील करताय ना, आणि हा तुमचा चॉईस आहे ना. मग तुम्ही कशी कटकट करताय की हा नवरा मला त्रास देतो, मग तुम्ही निघून जा. निघून जायची हिंमत नाहीये, मग राहताय, मग कंप्लेंट करू नका. दोन्हीकडनं तुम्ही त्रासात आहात ना. करेक्ट. मग एवढं सगळं करून तुम्हाला जर त्रासच होत असेल आणि तुम्ही खुश नसाल, तर तुम्ही काय करताय तिकडे? पण ते हिंमत होत नाही, कारण की बायका नोकरी करत नाहीत, फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की बायकांकडे सुंदर कला आहे ओट्यापासून बिझनेस करायची. पोळ्या करा, भाकऱ्या करा, लोणची पापड. ही कला नाही आहे पुरुषांमध्ये किंवा इतरांमध्ये ग. पण बायका स्वतःला कमी लेखतात आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी अगेन मी फॅमिलीला असं दोष नाही देणार, पण आपलं सराउंडिंग फॅमिली. ज्या पद्धतीनं तिला घडवण्यात आलंय करेक्ट. की तुला चौकटीतच राहायचंय, तुला जास्त बोलायचं नाहीये, लोकांचा तुला आदरच करायचा आहे, कधी कुणाचा अपमान करायचा नाही, या सगळ्या आणि बाउंड्रीज मध्ये हे हे करेक्ट आहे. पण जर तुझ्यावर अन्याय झाला तर तो सहन करायचा नाही. तुला कोणी काही बोललं तर ऐकून घ्यायचं ना, हे नाही शिकवत. हे नाही शिकवत, आवाज उठवायला नाही शिकवत. कारण आवाज उठवला तर जिभेला हाड नाही. तुला बोललीस नावं ठेवली जातील. हां. की प्रवाहाच्या कसं आहे ना, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन जो माणूस करतो ना, तो इतिहास घडवतो. पण 100 लोक ज्या दिशेला जात आहेत, त्या दिशेला एक बघे म्हणून आणि जात आहेत फॉलोवर, ते लोक मग काही विचार न करता. कॉमनच. पण लाटांच्या उलट जेव्हा तुम्ही प्रवास करता ना, त्याच्यात खूप एनर्जी लागते ग. तिथे कोणीच नसतात, सगळे नावं ठेवायला. पण ते प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जर तिथे तू तुझं एम्पायर उभं केलं ना, लोक म्हणतील की खडा किया. बोलायला खूप सोपं आहे. 8 सर्जरीजमध्ये झोपताना बेडवरती पुस्तकांना मित्र बनवलं, कारण सगळे मित्रमैत्रिणी कळले कोणीच नसतं. नेटफ्लिक्स किती साथ देणार ना. सो मी लुई हे, जो डिस्पेन्झा तर पाठीचा मणक्याचा चुरा झाला होता.
वर्टिब्रा तुटले होते. त्यांनी 12 आठवड्यात थ्रू मेडिटेशन थ्रू हिलिंग तो वर्टिब्रा नीट केला. त्यांचं मेडिटेशन मी फॉलो करते. सो मी सगळ्या पुस्तकांना माझे मित्र बनवलं आणि त्याच्यातनं मी उभी राहिले. माझं स्वतःचं मी कौतुक करते. आय एम प्राऊड Very ऑफ माय good. सेल्फ बिकॉज द वे आय ट्रीट माय सेल्फ पीपल विल ट्रीट मी. ऍब्सोल्युटली. जे अप्रिशिएशन मला वाटायचं की अप्रिशिएशन का नाही मिळत आपल्याला किंवा हे, कारण मी स्वतःला देत नव्हते. इनर चाइल्ड अगेन मी माझ्या इनर चाइल्डला माझी मैत्रीण बनवलं. आता माझी इनर चाइल्ड आणि मी आम्ही असे आहोत. माझा प्रश्न खरं तर पुढचा हाच होता की ह्याला जरा सिम्प्लिफाय करून बोलूया की आपण जसं म्हणतो की आपल्या आत पण एक छोटं बाळ बाळ आहे आहे. आणि त्या बाळाशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे. त्या बाळाला समजणं खूप गरजेचं Correct. आहे. त्याला काय हवंय, काय नकोय, ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाइज करणं खूप गरजेचं आहे. Correct. आणि त्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या पुढच्या आधारित आहेत की आपलं चांगलं राहणीमान असो, यश असो, आपल्यातला कॉन्फिडन्स असो, बरोबर. सगळ्याच गोष्टी. करेक्ट. तर हे जरा सिम्प्लिफाय करून सांगू शकता Okay. की त्याला कसं खुश ठेवायचं. आणि खुश ठेवणं म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टी मग त्या चुकीच्या असल्या त्याही पूर्ण करणं आहेत का, काय आहे बरोबर. नाही. नक्की? सो आधी इनर चाइल्ड आपलं वुंडेड आहे कसं ओळखायचं. एक मी तर सगळ्यांना सांगणार डायरी ठेवा तुमची. माय लाईफ डायरी, माझ्या आयुष्याची डायरी. असं तुमचे फिअर्स म्हणजे तुमची भीती लिहून काढा त्याच्यात. दॅट इज द सिम्पलेस्ट वे टू अंडरस्टँड तुमचे फिअर्स कुठून येत आहेत. आता समजा भीती असेल एकटेपणाची किंवा पैसे कमवत नाही तर मी इंडिपेंडेंट कशी राहू. असे जेव्हा तुम्ही फिअर्स लिहा आणि हे लिहा, रोजचं जर्नलिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर लिहिल्यावरती मग तुम्हाला कळेल की ही भीती एकटेपणाची कुठून आली आहे. त्याच्या पुढे डॅश. ओके, लहानपणी मी एकटी राहायचे. फायनान्शियल इन्सिक्युरिटी, लहानपणी गरिबीत गेलेत दिवस. सगळं तुझी उत्तरं बालपणातच आहेत, मुळं तुझी. इफ यू वॉन्ट टू एन्जॉय फ्रुट्स यू हॅव टू हील युअर रूट्स. सो असे जेव्हा तुमचे फिअर्स, तुमच्या इन्सिक्युरिटीज, मी काळी दिसते, मी जाडी दिसते का, कारण लहानपणी ना त्या पिंकीच्या बाबाने सांगितलं होतं अरे तुमची लेक कितीच काळी दिसते. त्याच्यानंतर डिवोर्स झालाय. डिवोर्सी कपल बघितलंय. आईबाबांचं नेहमीच ऐकलंय की डिवोर्स झाला तर ना आम्ही घरी घेणार नाही हा, तू तुझा संसार एकदा लग्न करून दिलं तर पोरगी तिकडची. म्हणजे मी कुठेतरी लहानपणी ऐकलंय. किंवा समाजात बायकांनाच हा. बोलताना ऐकलं असेल, आईला हा. हिचा डिव्होर्स झालाय, हो. म्हणजे त्या पद्धतीनं हा. तिला ट्रीट केलं करेक्ट. गेलंय. सो असे तुमचे फिअर्स आहेत ना ते लिहून काढा एका साईडला. आणि ते कुठून आली, डेव्हलप झाली फिअर, हे जरा आत्मचिंतन करा. मग तुम्हाला ते कळेल. आणि मग त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्याशी मेडिटेटिव्ह, इनर चाइल्ड हिलिंगचे मेडिटेशन्स पण आहेत. मी सुद्धा घेते इनर चाइल्ड हिलिंग. पण तुम्हाला माझ्याकडे यायला जमत नसेल किंवा काही असेल, इनर चाइल्ड हिलिंगचे मेडिटेशन्स आहेत. मग स्वतःच्या हार्टवरती हात ठेवा, डोळे बंद करा आणि एक एक जे फिअर असेल ना ते एक एक आठवडा घ्या. इनसिक्युरिटी ऑफ मनी. इन्सिक्युरिटी ऑफ मनी, ओके, लहानपणापासून आलंय का, बरं, ते इन्सिडेंट झालेत का, मग ते रिलीव्ह करा. तो जो सिच्युएशन आहे तो पुन्हा जगा, म्हणजे त्याची जसं तुम्ही म्हटलं, पुनरावृत्ती करा. स्वतःची आई बना आणि स्वतःच्या हा. बाळाशी बोला. की ठीक आहे, त्यावेळेला मला आईने 10 रुपयाची बाहुली नाही घेऊन दिली का, आता मी 45 वर्षाची आहे ना, कारण त्यावेळेला परिस्थिती नव्हती वनश्री. त्याला परिस्थिती नव्हती कारण आईबाबांचा पगारच म्हणून 500 रुपये 1000 रुपये होता आणि 3 भावंडं होती. ठीक आहे, पण आता घेऊ शकतेस ना, चल आज तुझ्यासाठी ना मी एक 100 रुपयाची बाहुली घेते. मी जाते ॲमेझॉनवरती एक 100 रुपयाची बाहुली घेते, नॉट द लबुबू, नॉर्मल बाहुली. आणि मग मी तिला देते, ती खुश होते. आणि जेव्हा केव्हा मला असं वाटतं ना, मी त्या बाहुलीला बघते, ही बघ आली. असे एक एक फिअर असं तुम्ही हील करत जाता. Layer by सॉल्व्ह layer. करा तुम्ही हा, आपापले हे प्रश्न. तुमचं कोड आहे, ते तुम्हालाच सॉल्व्ह करायचं आहे. तेव्हा मी एक आणि ते केल्यानंतर मॅजिक. माझं इनर चाइल्ड हील झाल्यावर आधीची वनश्री आणि आत्ताच्या वनश्रीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी वेगळं काहीच केलं नाही. मी माझ्या आतमध्ये तो बदल, तू आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या म्हणी इतक्या ॲप्ट आणि इतक्या सुंदर आहेत ना, हे कदाचित ना आयुष्य आपल्याला खूप नंतर कळतं, अखाच खळग्यातनं गेल्यावर. त्यामुळे मला असं वाटतं की फेलियर्स पण इम्पॉर्टंट आहेत आणि तुमचं अपयश पण इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला येणारे टॉक्सिक अनुभव हे पण तुम्ही धडा शिका. माझं एवढंच म्हणणं आहे. कुठेही ना तुम्ही असं थांबून साचून नका राहू, कारण तुमचं लेसन नाही तुम्ही तिथे शिकत. आणि मग तुमच्या सोलचा काहीच पर्पजच नाही ना गं. आता जयंती नाव काढल्यावरती कोण आहेस तू सांग, वनश्री नाव काढल्यावर कोण आहे, म्हणजे काय आपल्याला ड्राईव्ह करतं, काही एनर्जी. ती एनर्जी कुठे दिसते का आपल्याला, मग त्या एनर्जीचा एक पर्पज आहे ना. मग त्या पर्पजवरती आपण आहोत का. आपल्याला एक काम केल्याने आनंद मिळतो, दुसरं काम केल्याने कधी कधी आनंद मिळत नाही. पण मग व्हॉट इज दॅट एनर्जी. त्या एनर्जीला ओळखा की माझा पर्पज आहे हिलिंग करायचा. म्हणून मी माझ्या ॲक्टिंग सोडून मी
मी आता हिलिंग करते आणि मला खूप आनंद मिळतो. कदाचित ॲक्टिंग एवढे पैसे नाही मिळत, पण मला आनंद मिळतो. तर सगळ्यात जास्त तुम्हाला जिथे आनंद मिळतो ना, दॅट इज युअर लाईफ पर्पज. हम्म. अगदी बेसिक लेवलला हां, म्हणजे कोणाला विचारायचं असेल, की मी माझा लाईफ पर्पज कसा ओळखू वनश्री? तो जे केल्याने सगळ्यात जास्त आत्मिक आनंद होतो. जिथे कुठलाही अ, खोटा आव मला आणावा लागत नाही. हां, नहीं मेरे को अच्छा लगा आनंद से यार कुछ भी नहीं बोरिंग है. हम्म. दिलचे इथून जेव्हा आनंद होतो ना, तो तुमचा लाईफ पर्पज हे ओळखायचा हा पहिली स्टेप असं आपण म्हणूया. मग ते करण्यासाठी सातत्याने तुम्ही प्रयत्न करत आहात का? मग ते ते किती वारंवार तुम्ही ती गोष्ट करताय? ते मग तुमचं प्रोफेशन होतंय का? कारण तुमचं पॅशन जेव्हा प्रोफेशन असतं ना, तेव्हा मग तुम्हाला पैसे पण चांगले मिळतात आणि हम्म. तुम्हाला नाव प्रसिद्धी सुद्धा मिळते समाधान मिळतं, आणि समाधान, सुकून, एकदम कॉन्फिडन्स पण रिलॅक्स. येतो. मग नाही ना ₹4 आले, इट्स ओके यार. इट्स मैंने ओके. ना उसको हील किया ना, माझ्याकडे कडा आपण गिव्हर होतो मग. येस. पण ते पण कळलं पाहिजे बाउंडरीज. कुठे येस. थांबायचं नाही तर लोक येऊन घेऊनच घेऊन जातील. जातील. करेक्ट. सो लाईफ पर्पजवर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा आणि म्हणून जर्नलिंग डायरी एक ठेवा ना, किती सोपी गोष्ट आहे. आणि आता तर फोनवरती पण ॲप आहे, लॉक ॲप, की तुम्हाला वाटतंय कोणी वाचून नये तर त्या फोन ॲपमध्ये तुम्ही करा. स्वतःशी असलेलं स्वतःचं नातं जेव्हा तुम्ही छान करता, तुमच्या वुंडेड इनर चाइल्डला आई म्हणून, बाबा म्हणून प्रेम करता, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात गं. तू जेव्हा इनर चाइल्ड स्वतःचं करशील ना, फार अशा काही चुकीच्या वेगळ्या गोष्टी नसतात. पण त्या छोट्या छोट्या गोष्टी अपूर्ण इच्छा जेव्हा तू स्वतः आई म्हणून पूर्ण करतेस ना, की मैत्रीण, बाबा म्हणून, ते खुश होतं आणि मग तुझ्या लाईफमध्ये तसे चेंजेस व्हायला लागतात. करेक्ट. आणि हे फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित पुरुषांना पण नाहीये, हे आहेच ना. पुरुषांना सुद्धा आहे. हेच ऍप्लिकेबल करेक्ट. आहे. आणि मला असं वाटतं आजच्या जगात विशेष करून स्त्रियांसोबत ज्या गोष्टी घडतात, की करेक्ट. घर सांभाळतेय, नोकरी करतेय, मुलं सांभाळतेय, संसार बघतेय, किंवा पुढे करिअरमध्ये काय करायचं, या सगळ्या गोष्टीत ती इतकी हरवून जाते ना, की स्वतःशी बोलणं, स्वतःशी संवाद नाही. साधणं किंवा स्वतःची ओळख तिच्यात. आणि मिरर एक्सरसाइज म्हणून खूप मस्त आहे. हम्म. 2 मिनिटं स्वतः आरशासमोर उभं राहून कर ना कौतुक यार स्वतःचं. बोल ना छान दिसते. छान दिसणं म्हणजे नक्की काय? मला कधी-कधी कळत नाही. मला क्लायंट येऊन म्हणतात, आम्ही सेटल झाल्यावरती प्लॅन करू बेबी." नाही मला जरा सेटल होऊ दे. म्हणजे हाऊ मच मनी विल मेक यू सेटल? हम्म. 5,00,000? मग 5,00,000च्या हिशोबाने 3,00,000चं घर पण आलं ना. 3,00,000 EMI जाणारं. 10,00,000 मग तुम्ही पेडर रोडला घर घेणार. 20,00,000 महिना मर्सिडीज आली, BMW आली. तुम्ही सेटल म्हणजे हाऊ मच मनी विल कारण मेक यू तुमचे सेटल? वॉन्ट्स, डिमांड्स कधीच संपणार नाहीयेत. तर तुम्हाला एक आहे, की मला ना आनंदी राहायचं. मग त्याच्यासाठी पैसाच महत्त्वाचा आहे का? आहे, पैसा महत्त्वाचा आहे. पण पैसा आनंद नाही देऊ शकत. आनंद छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतो. मटेरियलिस्टिक गोष्टी देऊ शकतो पैसा. मटेरियलिस्टिक थिंग देऊ शकतो, फॉरेन ट्रिप्स देऊ शकतो, हॉस्पिटलमध्ये सर्जरीज देऊ शकतो. पण आता तू मला सांग, ब्रिच कँडीमध्ये ऑपरेशन माझं झालं आणि तिथे मी तोंड वाकडं करून बसले. तर एम आय रिअली हॅपी? पण ब्रिच कँडीमध्ये माझं जे ऑपरेशन होतं आणि मी त्या नर्सेसशी बोलते, तिला सांगते थँक यू तुम्ही मला स्पॉन्जिंग करून दिलं. त्या छोट्या-छोट्या तिथून मला बीच दिसतोय, तिथून मला चौपाटी दिसतेय किंवा आज छान मला त्या हॉस्पिटलमध्ये जेवण छान मिळालं. मी त्या म्हणजे शेफला त्या जाऊन दुःखात सांगतेय. सुद्धा तुम्ही सुख शोधताय. तो खरा आनंद आहे. कारण की आज बघायला गेलं तर मग करोडपती लोकं पण दुःख कोणाला अशी एक व्यक्ती शोधून दाखव जिला दुःख नाहीये. हम्म. कोणी असू दे, अगदी अंबानीपासून ते अमिताभ बच्चनपासून सगळे. पण तुमच्या मान्यावर आहे. मी त्या ब्रिच कँडीच्या बेडवरती थँकफुल होते कारण की मला खूप सुंदर त्यांनी ना हे दिलं होतं कस्टर्ड खायला. मला त्याच्यात आनंद होता. येस, पैसे होते म्हणून मी ब्रिच कँडीमध्ये सर्जरी करू शकले हेही तितकंच खरं आहे. पैसा हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तो असायलाच पाहिजे. पण आनंद छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आहेत आणि तो जगायला शिकायला पाहिजे आणि स्वतःची ओळख, स्वरूप स्वतःचं जेव्हा कळतं आणि ह्या सगळ्या गोष्टी टर्म्स वेगवेगळ्या आहेत, की इनर चाइल्ड हीलिंग आहे, चक्रा हीलिंग आहे, साऊंड हीलिंग. पण काय ना सायकलचं चाक असतं ना, वेगवेगळ्या तारा असतात, पण सेंटर एकच असतं, तू स्वतः, तुमचा आत्मा, तुमची एनर्जी. मग तुम्ही इनर चाइल्ड करा, तुम्ही उपनिषद करा, तुम्ही भगवद्गीता करा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते काही. तुला माहिती आहे का, नो वन इज राईट, नो वन इज रॉंग, एव्हरीवन इज डिफरंट. विषय संपला. करेक्ट. 6 काढला तर तुला तो 9 दिसतोय, मला 6. मग कोण चूक कोण बरोबर? दोघी खरी बरोबर आहेत, अंडरस्टँडिंग फक्त परसेप्शन वेगवेगळं आहे. खरी अंडरस्टँडिंग कुठे सुरू होते माहिती आहे? इफ आय नो यू वेल ना, मी येईन. अरे जयंती बघू, तू 9 म्हणतेस का? हा माझा तुझ्यावर असलेला विश्वास, रिस्पेक्ट. ओके, अरे हा 9 आहे गं जयंती, मला असं जजमेंटल नाही व्हायला पाहिजे. मग जयंती म्हणते, वनश्री
तू म्हणते 6 आहे का? ओ 6. अगं तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने 6 पण असू शकतो, 9 पण असू शकतो. त्यांनी 6-9चं नाहीये. ही झाली मॅच्युरिटी. आणि करेक्ट. ती प्रगल्भता तुम्हाला अनुभवातनं येते. पण अनुभवातनं आपण शिकत जातो आणि रिपीटेड चुका न करता नवीन-नवीन चुका एक्सप्लोर करून त्याच्यातनं लेसन्स शिकून स्वतःला घडवूया. स्वतःला जेव्हा अपलिफ्ट करता, तेव्हा आय थिंक तुमचा इनर चाइल्ड पण जो आहे, जो वुंडेड आहे, तो आनंदी होतो. पर्सनॅलिटीज ज्या आहेत वेगवेगळ्या, जर नार्सिसिझम आहे किंवा एम्पॅथ आहे, त्यासुद्धा गळून पडायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी घेता, की मी आता बदलणार आहे किंवा माझ्यात हा बदल घडून मला पुढे आत्म्याला एक गिफ्ट द्यायचं आहे. ते काय आहे? की मी ज्या चुका केलेल्या आहेत, त्यातनं मी हे लेसन शिकलेले आहेत आणि जेवढी चांगली कर्म घेऊन आलोय, कर्म करतोय का? कारण की पुढे सुद्धा हा सोल जाणार आहे. तर त्याला मी काय गिफ्ट देऊ शकते? म्हणजे चांगले कर्म. मग त्याच्यासाठी इनर चाइल्ड असेल, चक्र असेल, उपनिषद, भगवद्गीता, मी ते सगळे संस्कार जे आहेत, ते मी माझ्या आत्म्याला देते त्याच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि उद्देशाचा आहे की कोणी कितीही प्रॉब्लेममध्ये असू दे, फायनान्शियल असेल, फिजिकल असेल, मेंटल असेल, टॉक्सिक रिलेशनशिप असेल, स्वतःसाठी स्टँड घ्या, स्वतःला ओळखा. जे काही शक्य आहे तुमच्या इमोशन्सचं, फीलिंग्सचं, ते योग्य ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घ्या आणि एक स्वतःचं स्वरूप जे आहे त्याच्यावर प्रेम करा. मला इतकंच सांगायचं आहे. क्या बात है! वनश्री, कमाल. खरं तर हा संवाद झालाय करेक्ट. आणि मन भरलेलं नाहीये माझं. मला मला एक जाता जाता एक सांगायचं, एक छोटीशी स्टोरी, जे टॉक्सिक रिलेशनशिप किंवा टॉक्सिक मॅरेजमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी कदाचित ही गेम चेंजर होऊ शकते. अम, एक प्रश्न विचारते मी तुला आणि आपल्या ऑडियन्सना सुद्धा. मगरमच्छ म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीत? अं, मगर असते ना आपली मगर, एक कपल असतं मगर, हजबंड मगर आणि वाईफ मगर. त्यांना बेबी होतंय. ओके. आणि मग मिस्टर मगरांना भूक लागते. मगर म्हणजे क्रोकोडाईल. तर ते ते मुलाला खाऊन टाकतात. हं, त्यांना भूक लागते म्हणून. चूक आहे की बरोबर? चूक आहे. का? स्वतःच्या मुलाला खाऊन टाकलं. करेक्ट. हे तू ह्युमन अँगलने सांगितलंस ना, कारण त्याला तू इमोशन्सची जोड दिलीस. त्या मगरमच्छला माहिती आहे ते त्याचं मूल आहे. हम्म. त्या त्या मगरीला माहिती आहे का हे आपलं मूल आहे? काही नाव आहे, टॅग आहे? कसं कळणार त्या मगरीला की हे आपलं मूल आहे? पण युजली जनावरांनाही कळतं ना त्यांची. नाही, मगर. आय एम टॉकिंग स्पेसिफिकली अबाउट मगर. अच्छा. सो त्यांना त्याचं भान नसतं. हां, कारण तू ह्युमन अँगलने विचार केला, इमोशन्स आणि फिलिंग्सची जोड, की तो बाबा आहे आणि ती आई आहे. बाबांनी कसं मुलाला खाल्लं, हे आपण ॲनिमल इन्स्टिंक्ट का म्हणतो मग? आपल्यामधलं ॲनिमल इन्स्टिंक्ट आपल्याला, हम्म. कारण त्यांना नातं-बितं काही माहीत नसतं मगरीला. हे सायकोलॉजीमध्ये एक एक्सपेरिमेंट केलं होतं. अच्छा. तिथून आलेलं हा प्रश्न आणि उत्तर आहे, माझं नाही आहे. कारण मगराला माहीत नाही की हे आपलं बाळ आहे. त्याला भूक लागली म्हणून त्यांनी खाल्लं आणि त्याचं पोट भरलं. हीच टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जो टॉक्सिक पार्टनर असतो त्याची मेंटॅलिटी असते. स्पेशली फॉर नार्सिसिस्ट हे यूज करतात. त्यांना भावनांशी, त्यांना फिलिंगशी, त्यांना नात्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना भूक लागली, ते जेवले आणि ते गेले. सो टॉक्सिक रिलेशनशिप, टॉक्सिक मॅरेजमध्ये असाल म्हणजेच स्वार्थी झालं ना, मला भूक लागली म्हणून मी खाल्लं. मी तिथे नात्याचा विचार केला का? नाही केला. पण मग त्यांना ती कारणं देता येतात आणि समोरच्याला मॅनिप्युलेट करता येतं. करेक्ट. मग मिसेस मगर काय विचार करणार नाही, रे भूक लागली होती खाऊन टाकलं. मग सेल्फ ब्लेममध्ये जाते. सो टॉक्सिक मॅरेजमध्ये पार्टनर्स थिंक लाईक दॅट. दे डोंट थिंक अबाउट रिलेशन, दे डोंट थिंक अबाउट इमोशन्स अँड फिलिंग. त्यांचा स्वार्थ निघाला, ते निघून जातात. मागे तुम्ही जर स्वतःवरती ब्लेम करत असाल की माझ्यात काय चुकलं, माझ्यात काय कमी आहे, हे प्लीज करू नका. कारण तुमच्यात काही कमी नाहीच आहे. तुम्ही आहात म्हणून त्याचा तो शो चालू आहे. ज्या दिवशी तुम्ही रिॲक्शन देणं बंद कराल ना, त्या दिवशी टॉक्सिक जे मॅरेजेस किंवा जे कुठले पर्सनॅलिटी त्रास देणारे, हम्म. त्यांचं नाटक चालू. अगं तुम्हाला ऑडियन्स लागतो ना बघायला. हम्म. तुम्ही ऑडियन्स टाळ्याच नाही वाजवणार, रिॲक्टच नाही करणार. तू परफॉर्म कुठे करेल टॉक्सिक नवरा किंवा टॉक्सिक वाईफ? सो तुम्ही रिॲक्ट नका करू आणि तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. डोंट वेस्ट युअर टाईम. इन्व्हेस्ट. वाय युअर वेस्टिंग? सो ही क्रोकोडाईलची स्टोरी लक्षात ठेवा. कारण टॉक्सिक नवरा असेल किंवा बायको, त्यांना भावनांशी, त्यांना नात्यांशी काहीच घेणं देणं नसतं. आणि तुम्ही स्वतःला ब्लेम करत राहता, ही अशी का वागली? ती तशीच वागणार होती. शी इज नॉट यू अँड ही इज नॉट यू. अगेन, त्याचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, त्याचं इनर चाइल्ड वुंड्स वेगळे आहेत. म्हणून मी काय म्हटलं, नो वन इज राईट, नो वन इज रॉंग, एव्हरी वन इज डिफरंट.
करेक्ट. माझी आणि तुझी फ्रिक्वेन्सी मॅच होते, मी तुझ्याबरोबर राहणार. ज्याला मला कळतं की माझी आणि तुझी फ्रिक्वेन्सी मॅच होत नाहीये आणि मी राहतीये, तर ही माझी चूक आहे, कारण मला माहितीये की तू मी अशी. सफर करते आणि तरी पण मी तिकडे थांबलीये. आता सफरवरनच की सफर एक अलग है हिंदी वाला एंड इंग्लिश का आई एम आई हैड करेक्ट. टू सफर. त्रास. सो आप क्या सफर चूज करते हो? सफर तो सबका है. मेरी जिंदगी का सफर जो है वो मैंने अपने सफर से सीखा, जो इंग्लिश वाला सफर है. बट आप वहां रह के अगर आप सफर होके भी आप क्रिप करके वहीं पे रहते तो वो आपका चॉईस आहे, ती तुमची चूक आहे. आणि तुम्ही चूक केली याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी खूप मोठं केलं आणि आता काही आयुष्यात होऊ शकत नाही. तुम्ही कुठल्याही क्षणी ते थांबवू शकता. हाऊ? बाय टेकिंग राईट डिसिजन. आणि राईट डिसिजन तेव्हा येईल जेव्हा तुमचं तुमच्याशी असलेलं नातं खूप घट्ट असेल. तो कॉन्फिडन्स तिथून येतो. सो सफर जिंदगी का करना है या इंग्लिश वाला सफर सफर होके वो आपके ऊपर है. करेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, सोप्या आहेत. ह्या इम्प्लिमेंट केल्या ना लाईफ खूप सुंदर आहे. त्यामुळे गिवअप करू नका. गिवअप करायचं तर वरच द्या, पूर्ण वरती करा, अपलिफ्ट करा. आणि तुमच्या सोलसाठी हे सगळे संस्कार, जितकं नॉलेज तुम्हाला घेता येईल, कारण की तुमचा लास्ट थॉट आहे ना, तोच तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. तर त्याचा ते इंटेन्शन असणार त्याचं जगण्यासाठीचं किंवा तो लेसन असेल. सो आपण आपल्या सोलला, आत्म्याला, आपल्या इनर चाइल्डला, आपल्या शरीराला काय देतोय हे अवेअरनेसमध्ये, म्हणजे तुम्हाला सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून की चेतना जागे आहेत आणि मी काय करते ह्याचं भान ठेवून जेव्हा तुम्ही प्रत्येक कृती करता, तिथे तुमचं हिलिंग सुरू होतं. आणि म्हणून हिलर्सची गरज असते. जादूटोणे नाही करत आम्ही हिलर्स. लोकांना असते हे घालून काय पैसे येणार आहेत का? एनर्जी मिळणार आहे. आंब्याची बी पेरल्यावरती आंबेच येणार, पेरू नाही येणार आहेत. सो योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा, वेस्ट करू नका. हिलिंग आहे, अवेअरनेस आहे आणि मस्त जगा या. खा प्या, मजेत क्या राहा. बात आहे. खरंच मनश्री, कमाल संवाद होता हा आणि Yes. खूप गोष्टी खरं तर या पॉडकास्टमधून मला पर्सनली शिकता आल्या आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी तुला भेटते तेव्हा त्यातनं काही ना काही शिकायला Yes. मिळतं. थँक्यू सो मच. Yes. आणि माझ्यासाठीही हे हिलिंग सेशन होतं खरं ॲब्सोल्युटली. तर. आणि मला असं वाटतं की जे पॉडकास्ट बघणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. त्यांनी ट्रोल न करता छान बघा, कारण हे आपले विचार जसं म्हटलं की हे अनुभवातनं आलेले सगळे सायन्स आहे हे सायन्स आहे. basically. आणि ते मला आजारपणाने गिफ्ट दिलंय. सो मी माझ्या एंडोमेट्रियोसिसला, माझ्या स्लिप डिस्कला थँक्यूच म्हणते सायटिकाला, कारण ते माझे डार्क टीचर आहेत. सो तुम्हाला लाईफमध्ये कधी कोणी फसवलं, तुम्हाला कधी कोणी चीट केलं किंवा कोणी तुम्हाला हर्ट करून गेलं, तर बी ग्रेटफुल टू देम ऑल्सो. त्यांच्यामुळे you. तुम्हाला तुमचा धडा मिळाला. धडा मिळाला आणि तुम्ही स्मार्ट झालात. ते अपलिफ्ट करा. परत ते डार्क टीचरकडे जाऊ नका, कारण तुम्ही ब्राईट स्टुडंट होतात म्हणून धडा शिकलात. सो एक थँक्यू म्हणून द्या की तुम्ही आम्हाला, मला एंडोमेट्रियोसिस आला म्हणून मी हिलर बनलेला नाही, तर मी कशाला हिलर, डेली सोप करत असते मी. सो तुम्हाला लाईफमध्ये कधी कोणाला हेट नका करू. ग्रॅटिट्यूड शुड बी युअर ॲटिट्यूड. तुम्हाला कोणी प्रेम दिलं किंवा त्रास दिला, तुम्ही तेवढंच विनम्र राहा, त्याला थँक्यू म्हणा की मला माझा धडा मिळालाय, आता मला तुझी गरज नाही, आता मला पुढे जाऊ दे. मेरा सफर आपके साथ का इतना ही था, अब मुझे सफर नहीं होना है आपके साथ. ते करा आणि जा. कधी कोणाला शिव्याशाप देऊ नका, कधी कोणाचा तिरस्कार करू नका, कारण आपण पुढे जेव्हा येणार आहोत ते एक इथे काय म्हणतात त्याला ट्रेलर देऊन जाते की तुमचे साठलेले इमोशन्स जे आहेत, तुमचे सप्रेस्ड इमोशन्स आहेत, ते तुमच्या आजारपणाचं रूट कॉज आहे. जसं पर्सनॅलिटी बापरे. चाइल्डहुडमध्ये आहे, तसे तुमचे इमोशन्स हे तुमचे आजारपणाचं. असंही असतं. ॲब्सोल्युटली. हार्ट अटॅक इज लोनलीनेस आणि ग्रीफ, त्याच्यामुळे हार्ट अटॅक. त्याचे इमोशनल जे सप्रेशन्स आहेत ते आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये रील करूच. नक्कीच मनश्री, आपण जसं म्हटलं की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि आपण जसे घडतो, आपण जसे मोठे होतो. आपण आज मी जयंती वागधरे म्हणून आहे, पण माझ्यातही एक लहान बाळ आहे आणि त्याच्याशी आता मला बोलायचं आहे. Correct. कारण मला आणखी मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी मला त्या इनर चाइल्ड वाउंड्सला जे काही दुःख आहेत त्याची, ते मला अड्रेस करायची येस, आहेत. आणि रेकॉग्नाइज. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर गिव्ह 3 चान्सेस. त्याच्यानंतर टेक स्टँड, मेक अ डिसिजन आणि डू एक्झॅक्टली. थिंग्स व्हॉट शी विल लाईक. एक्झॅक्टली. आणि वनश्री सोबतचा हा संवाद इथे थांबणार नाहीये, कारण जसं ती म्हणाली की तुमच्यामध्ये
फक्त मेंटली वेगवेगळ्या गोष्टी घडत नाही, तर तुमच्या शरीरातही वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. तुम्हाला विचित्र आजार का होत आहेत? तर यामागेही काही सायन्स आहे, जे तुमच्या मेंटली कनेक्टेड आहे, तुमच्या विचारांशी कनेक्टेड आहे आणि त्यावरचा पॉडकास्ट आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे वनश्रीला मी आता बाय म्हणणार नाहीये. तू थांब इथे. बट येस, थँक यू येस. वनश्री. थँक यू. थँक थँक यू यू सो सो मच. मच. थँक यू सो मच.